स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्युशन्स. मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओत गावाकडून येताना या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता याचा भावार्थ व प्रश्नोत्तरे या व्हिडिओत आपण आज सोडवणार आहोत. गावाकडून येताना या कवितेची कवयित्री आहे डॉक्टर अनुजा दत्तात्रय जोशी. कवयित्रीचा परिचय. डॉक्टर अनुजा दत्तात्रय जोशी जन्म 1972. यांनी कविता, कथा, गीतलेखन, ललितलेखन, बालकविता, बालकथा, वैचारिक लेख, समीक्षात्मक लेखन, वैद्यकीय लेखन इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांचे प्रसिद्ध साहित्य आहे उत्सव व उन्हाचे घुमट खांद्यावर हा कविता संग्रह आहे. रामाणी, शंकर रामाणी यांची समग्र मराठी कविता याचे त्यांनी संपादन केले आहे. कवयित्रीने गावाकडून येताना या कवितेत शहरात राहणाऱ्या माणसाला गावातील नैसर्गिक वातावरणातील जीवन कसे आठवत राहते याचे दर्शन घडविले आहे. तर सुरुवातीस आपण पाहूया या कवितेचा भावार्थ, त्यानंतर प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत. मुलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, कारण यामध्ये ॲडिशनल क्वेश्चनही ॲड केलेले आहेत. येतेच गावाकडून माझ्या शहरात तर थोडी हिरवी हवा घेऊन ये तिथली तुझ्या श्वासांना माखून. मुलांनो, उदरनिर्वाहासाठी किंवा शिक्षणासाठी खूपशा जणांना गावाकडून शहरात यावे लागते. हे स्थलांतर झाल्यावर त्यांना गावातील आठवणी येत राहतात. त्याचप्रमाणे इथे पहिल्या कडव्यात हिरवी हवा म्हणजे स्वच्छ हवा, निर्जंतुक हवा तुझ्या श्वासातून माखून घेऊन ये असं कवयित्री म्हणते. कारण शहरातली हवा ही दूषित झालेली असते कारखान्यांमुळे, वाहनांमुळे इत्यादी. धुराने करपटलेले माझे श्वास ओले होतील एवढं तिथल्या झरीचं पाणी आण तुझ्या हास्यातून खळखळणारं. म्हणजे कवयित्री म्हणते आहे की गावाकडून येताना तिथल्या झरीचं स्वच्छ पाणी आण तुझ्या हास्यातून खळखळणारं. म्हणजे खळखळून जेव्हा आपण हसतो त्याप्रमाणे झरीचं पाणी खळखळत असतं. तर आपल्या धुराने करपटलेल्या श्वासांना ओले करण्यासाठी तू गावातील झरीचं पाणी घेऊन ये असं कवयित्री म्हणते आहे. थोडीशी सळसळ घेऊन ये पानांची यंत्रांना चिकटलेल्या माझ्या हातांसाठी. शहर म्हटल्यावर गजबज असतो, यंत्रांचे, वेगवेगळ्या यंत्रांचे आवाज असतात. फॅक्टरीत, कारखान्यात कामं करणाऱ्या लोकांना ते आवाज सतत ऐकू येतात. आगगाडीचे आवाज, रेल्वेचे आवाज, नंतर बस, वाहने, विमानाचे आवाज याने शहरी माणूस त्रासलेला असतो. तर थोडीशी शांत पानांची सळसळ येते त्यावेळी आपल्याला कसं प्रसन्न वाटतं, त्याप्रमाणे थोडीशी सळसळ घेऊन ये पानांची यंत्रांना चिकटलेल्या माझ्या हातांसाठी. माझे हात जे यंत्रांना चिकटलेले आहे, यंत्राच्या आवाजाने त्रासलेले आहे, त्याच्यासाठी थोडीशी पानांची सळसळ घेऊन ये असे कवयित्री म्हणते आहे. नंतरच्या कडव्यात कवयित्री म्हणते, मुठभर माती ओलेपणाची घेऊन ये स्वप्न रुजत घालण्यासाठी या शहरात. तर कवयित्री पुढे गावाकडून येताना मुठभर माती आणायला सांगते. कवयित्री तिची स्वप्न रुजत घालण्यासाठी गावातील ओलेपणाची मुठभर माती घेऊन ये असं गावाकडून येणाऱ्या व्यक्तीला सांगत आहे. घेऊन ये माझा आत्मा तिथे नदी किनारी फिरत असलेला. म्हणजेच कवयित्रीला गावात ज्यावेळी ती राहत होती त्यावेळी तिथलं वातावरण, तिथे नदी किनारी स्वच्छंद फिरताना तिला कसे प्रसन्न वाटायचे, त्याप्रमाणे नदी किनारी स्वच्छंद फिरत असलेला तिचा आत्मा घेऊन ये शहरात. घेऊन ये माझा आत्मा इथे नदी किनारी फिरत असलेला. आत्मा म्हणजे गावातील चैतन्य. तू शहरात येताना गावातील
चैतन्य घेऊन ये असे कवयित्री म्हणत आहे. शेवटचे कडवं आहे, येतेस गावाकडून माझ्या शहरात तर तू माझा गाव होऊन ये वसलेला, माझं नाव असलेला. या अंतिम कडव्यात कवयित्रीला तिच्या गावाची आठवण येते आहे आणि गावातून शहरात येणाऱ्या व्यक्तीला कवयित्री सांगत आहे की तू माझा तिथे जो वसलेला गाव आहे, सुंदर, निर्मळ, स्वच्छ, शांत असा जो आपला गाव वसलेला आहे, तो गावच होऊन ये माझ्या शहरात, अशी विनंती कवयित्री करत आहे. हा झाला गावाकडून येताना या कवितेचा भावार्थ. आता पाहूया शब्दार्थ व टिपा. झर, झर म्हणजे झरा. आत्मा म्हणजे चैतन्य. कंसातील अचूक पर्याय रिकामे जागी लिहून ओळी पूर्ण करून लिहा. पहिला, यंत्रांना चिकटलेला डॅश हातांसाठी. पर्याय आहेत माझ्या, तुझ्या, आमच्या आणि त्यांच्या, आणि यातील योग्य पर्याय आहे माझ्या. यंत्रांना चिकटलेल्या माझ्या हातांसाठी. दुसरं आहे, एवढं तिथल्या डॅश पाणी आण. पर्याय आहेत नदीचं, झरीचं, विहिरीचं आणि तलावाचं, आणि यातील योग्य पर्याय आहे झरीचं. एवढं तिथल्या झरीचं पाणी आण. आता पाहूया थोडे ॲडिशनल क्वेश्चन्स. गाळलेल्या जागा भरा. येतेस गावाकडून माझ्या शहरात तर थोडी डॅश हवा घेऊन ये तिथली. येतेस गावाकडून माझ्या शहरात तर थोडी हिरवी हवा घेऊन ये तिथली. चौथं आहे, धुराने करपटलेले माझे डॅश ओले होतील. याचं उत्तर आहे धुराने करपटलेले माझे श्वास ओले होतील. पाचवं वाक्य आहे, थोडी डॅश घेऊन ये पानांची. उत्तर आहे थोडीशी सळसळ घेऊन ये पानांची. सहावं आहे, मुठभर माती ओलेपणाची घेऊन ये डॅश रुजत घालण्यासाठी. मुठभर माती ओलेपणाची घेऊन ये डॅश रुजत घालण्यासाठी. याचं उत्तर आहे मुठभर माती ओलेपणाची घेऊन ये स्वप्न रुजत घालण्यासाठी. सातवं, घेऊन ये माझा डॅश तिथे नदी किनारी फिरत असलेला. याचं उत्तर आहे घेऊन ये माझा आत्मा तिथे नदी किनारी फिरत असलेला. आठवं आहे, तर तू माझा डॅश होऊन ये वसलेला. तर तू माझा गाव होऊन ये वसलेला. आता पाहूया प्रश्नोत्तरे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलचे कंटेंट आवडले असल्यास किंवा तुम्हाला अजून कोणत्याही विषयावरील व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंटमध्ये तसे लिहा. मी तुम्हाला जरूर हेल्प करेन. आय विल ट्राय टू हेल्प यू आउट. काइंडली शेअर अँड सपोर्ट. खालील प्रश्नांची उत्तर प्रत्येकी एका वाक्यात लिहा. 1. कवयित्रीने शहरात काय रुजत घालणार असे सांगितले आहे. याचे उत्तर आहे कवयित्रीने शहरात स्वप्न रुजत घालणार आहे असे सांगितले आहे. प्रश्न दुसरा, श्वास कशाने करपटले आहेत असे कवयित्रीला वाटते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे श्वास धुराने करपटलेले आहेत असे कवयित्रीला वाटते. खालील प्रश्नांचे उत्तर 3 ते 4 वाक्यात लिहा. पहिला प्रश्न आहे, कवयित्रीचे गावाशी असलेले जवळचे नाते कवितेतून कसे व्यक्त करण्यात आले आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर, कवयित्री शहरातील धकाधकीचे ताणतणावाचे जीवन व्यतीत करत असताना तिला गावाकडील नैसर्गिक वातावरण, शांत, प्रसन्न, स्वच्छ निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण आठवत राहतात. गावाकडून शहरात येणाऱ्या व्यक्तीला ती त्याच्या श्वासात माखून हिरवी हवा म्हणजेच शुद्ध हवा आणण्यास सांगते.
धुराने करपटलेले शहरी माणसाचे श्वास ओले होतील एवढे झरीचे पाणी व यंत्रांना चिकटलेल्या हातांसाठी पानांची सळसळ म्हणजेच गावातील शांतता आणावयास सांगते. तसेच या शहरात स्वप्न रुजत घालण्यासाठी मूठभर माती ओलेपणाची व नदीकाठचे चैतन्य म्हणजेच ज्याला कवयित्रीने आत्मा म्हटलं आहे म्हणजे नदीकाठचे चैतन्य गावातील चैतन्य घेऊन ये, ज्यामध्ये माझा गाव म्हणजे तिचा गाव वसलेला आहे. घेऊन ये ज्यामध्ये तिचा गाव वसलेला आहे. अशा प्रकारे कवयित्रीचे गावाशी असलेले जवळचे नाते व्यक्त करण्यात आले आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. धन्यवाद.